नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असल्यानं शहरातील कासार कुटुंबियांनी अखेर पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे। नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे येथे चोरीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असल्यानं फिर्याद तात्काळ दाखल करून घेण्याकरिता कासार कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे। नगर शहरातील मार्केट यार्ड समोरील पांजरपोळ संस्थेच्या मैदानात राजश्री कासार यांचं कुटुंब सर्व केटरिंग व्यवसाय करतात। कामानिमित्त बाहेर गेले असताना गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात सोने आणि रोख रक्कम चोरी गेली। याबाबत फिर्याद देण्यासाठी त्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्या असता तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना हकलून लावत अरेरावीची भाषा केली। तसेच कुठलीही फिर्याद घेतली गेली नाही। त्यावर काही दिवसांनी त्या पुन्हा फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने त्यांची फिर्याद घेतली नाही। त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याकडे जातीनं लक्ष घालून फिर्याद नोंद करून घ्यावी आणि मला न्याय द्यावा अशी मागणी राजश्री कासार कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। चोरी झालेली तेवढी फक्त आमची कंप्लीट घ्या, आमची एवढीच विनंती, आमचं जेवढं चोरीला गेलं तेवढं परत करून द्या आणि आम्ही उघड्यावर राहतो तिथं आम्हाला राहायची अनुमती द्या तिथं। हां, मी राजश्री पाटील कासार, मी पांजरपोळ ग्राउंडमध्ये राहत असून माझी गेले 24, 25, 26 या दरम्यान चोरी झाली। मी कॅटरिंगच्या कामानिमित्तासाठी बाहेर गावाला गेले होते व माझे भावाचे छोटे लेकरं त्यांना घेऊन कामासाठी गेले होते। त्या दरम्यान आम्ही उघड्यावर राहून आमची चोरी झालेली आहे आणि मी कोतवाली पोलीस स्टेशनला सारखी चक्कर मारून कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी मी तिथं गेले होते। त्यांनी मला नाही का हकलून दिलं व माझी फिर्याद घेतली नाही। तीन वेळेस फिर्याद देण्यासाठी गेलो पण आमची फिर्याद काही घेतलेली नाही। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24।